विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA प्रथम वर्षातील ऐच्छिक मराठीतील आधुनिक मराठी कविता हा अभ्यासक्रम पाहत होतो. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत आपण सुरुवातीला 2 कवितांचा अभ्यास केला होता. आपल्या पेपरचं नाव आहे आधुनिक मराठी कविता. तर या आधुनिक मराठी कवितेमध्ये ज्या कविता आपण पाहिल्या त्या होत्या दुःखात कुणाच्या खांद्यावर, ही आपण पहिली कविता पाहिली. दुसरी कविता होती आपली दान या नावाची, ती एक साठोत्तरी स्वरूपाची कविता आहे. दोन्ही कविता साठोत्तरी स्वरूपाच्या आहेत. आणि तिसरी जी कविता आहे ती सुद्धा साठोत्तरी कवितेतलाच एक भाग आहे. आणि त्याचे जे लेखक आहेत, त्याचे जे कवी आहेत, ते मराठीतील एक मोठे कादंबरीकार, कवी आणि समीक्षक मानले जातात. भालचंद्र वना नेमाडे असं त्यांचं नाव आहे त्या कवीचं. आणि त्यांचं ज्या कवितेचं आपला समावेश आहे अभ्यासक्रमामध्ये, त्या कवितेचं नाव आहे दुःखाचा अंकुश. तर भालचंद्र नेमाडे यांचा जन्म 1938 मध्ये झाला आणि त्यांची जवळपास भरपूर कादंबऱ्या त्यांच्या गाजलेल्या आहेत. कोसला ही त्यांची अगदी सुरुवातीला गाजलेली कादंबरी, नंतर बिढार, जरीला झूल, हूल आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ही त्यांची आता अलीकडची अशी एक चर्चेत राहिलेली आणि महत्त्वाची अशी कादंबरी. टीका स्वयंवर हा जो त्यांचा समीक्षा ग्रंथ आहे, हा वैयक्तिकरित्या मला आवडलेला होता. त्या काळामध्ये जेव्हा मी विद्यार्थी होतो MA ला असताना, तेव्हा मी हा जो ग्रंथ आहे टीका स्वयंवर नावाचा, त्याच्यामध्ये चुकीच्या समीक्षेवर किंवा चुकीच्या भूमिकांवर कशा पद्धतीनं मांडणी करायची असते याचं एक फार चांगलं उदाहरण या समीक्षा ग्रंथामध्ये आहे. तर हे जे भालचंद्र नेमाडे आहेत, हे मराठी साहित्याला देशीवादी वळण देणारे एक समीक्षक म्हणून सुद्धा ओळखले जातात. देशीवाद हा त्यांचा एक महत्त्वाचा विचार प्रवाह त्यांनी मराठीमध्ये रुजवला. त्याच्याविषयी अनेक वाद आणि चर्चा आहेत, परंतु एक नवीन भूमिका त्यांनी घेतली. त्यांचं जे लेखन आहे त्यामुळे त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर असे हे जे भालचंद्र नेमाडे आहेत, त्यांच्या लेखनामध्ये एक प्रकारचं दुःख, एक प्रकारची वेदना ही नेहमीच जाणवत असते आणि त्याचाच प्रत्यय या कवितेमध्ये सुद्धा आलेला आहे. या कवितेचं नावच आहे दुःखाचा अंकुश. आता अंकुश याचा अर्थ आहे हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी. हत्ती जो असतो, हत्तीला नियंत्रणात आणण्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये किंवा त्याचं जे नाजूक ठिकाण असतं तिथं तो अंकुश टोचला जातो गंडस्थळावर त्याच्या, आणि तशा पद्धतीने त्या हत्तीला नियंत्रणात आणलं जातं. अगदी छोटासा असा हातात घेता येईल असा तो जो अंकुश असतो, त्याच्याद्वारे एवढा मोठा धाडधिपाड हत्तीसुद्धा नियंत्रणात राहतो. तर असा हा जो अंकुश आहे, दुःखाचा अंकुश, असं त्यांचं या कवितेला शीर्षक दिलेलं आहे. आता हे शीर्षक काही स्वतंत्रपणे नाही आलेलं. कवितेचं जी पहिली ओळ आहे, त्या पहिल्या ओळीतले जे 2 शब्द आहेत त्यावरून हे कवितेचं शीर्षक देण्यात आलेलं आहे. कविता अतिशय छोटी आहे आणि याची भूमिका जी आहे ती थोडीशी, ज्या आपण मागच्या 2 प्रकारच्या कविता पाहिल्या होत्या साठोत्तरीमध्ये. पहिली कविता होती आपली कुणाच्या खांद्यावर, म्हणजे अप्रामाणिक माणसं प्रामाणिक माणसावर कशा पद्धतीने लादतात काही गोष्टी, याच्याविषयी आपण पाहिलं होतं. दुसरं आपण दान हे पाहिलं होतं की तो कवी स्वतःलाच जेव्हा तो अत्यंत दुःखात असतो, एकांतामध्ये असतो, तेव्हा त्याचेच अश्रू हे त्याला दान मिळतात आणि त्याच्या जोरावर तो पुढचं त्याचं आयुष्य जगतो. असं थोडंसं दुःखाची किनार असलेली एक काळीमा असलेलं लेखन पद्धती त्या काळामध्ये प्रचलित होती आणि त्याच्यामध्ये चिंतनशीलता होती. लोक यायचे, स्वतः यायचे, म्हणजे स्वतःविषयी चिंतन करणं किंवा आपण पाहिलेल्या लोकांविषयी चिंतन करणं असा तो प्रकार होता. आणि साठोत्तरीमध्ये व्यवसायावर आधारित कविता
किंवा जातीवर आधारित कविता असा काही प्रकार त्या काळामध्ये नव्हता. पुढच्या काळामध्ये आपण जसं 60-उत्तरीच्या पुढे जाऊ तेव्हा आपल्याला वेगळ्या कविता आणखीन पाहायला मिळतील. पण ह्या कविता ज्या होत्या ह्या सर्वांसाठी लागू पडतात अशा स्वरूपाच्या कविता होत्या. नंतर मात्र निवडक लोकांसाठीच्या निवडक कविता, म्हणजे एका गटासाठीच्या एक कविता असं त्याचं स्वरूप बनलं आणि म्हणून कवितेला खूप मर्यादा आलेल्या दिसून येतात. तर आपण जी आता आज कविता पाहणार आहोत ती आहे दुःखाचा अंकुश नावाची. तेवढीच कविता आहे छोटीशी आणि गद्यात्मक स्वरूपाची आहे. आपण हे पाहिलं की हे तीनही जे लेखक आहेत, कवी आहेत, यांच्या गद्यात्मक स्वरूपाच्याच कविता आहेत. 60-उत्तरीमध्ये मुक्तछंद नावाचा एक प्रकार पुढे आला आणि गद्य कविता हा प्रकार सुद्धा पुढे आला, कारण की विचार मांडायला लागले लोक आणि जसं विचार मांडायला लागले तसं त्याला अंतर्गत लय असेल, मुक्तछंद असेल तरच ते छान वाटायला लागलं. आता गंभीर विषयाची ही कविता आहे आणि कवितेमध्ये सुरुवातीच्याच ओळीमध्ये कवी म्हणतो, दुःखाचा अंकुश असो सदा मनावर, हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो. आता इथं काही गोष्टी आपल्याला मिथकामध्ये सुद्धा घ्यायच्या आहेत. दुःखाचा अंकुश असो सदा मनावर म्हणजे आपल्या मनामध्ये दुःखाचं नियंत्रण असायला पाहिजे. दुःखाचा अंकुश म्हणजे हत्तीला नियंत्रण आणण्यासाठी जसा धातूचा अंकुश असतो तो लोखंडाचा त्याच्या डोक्यामध्ये खुसवला जातो तो, तशाच पद्धतीनं आपल्या मनावर कशाचा अंकुश असायला पाहिजे? दुःखाचा. म्हणजे आपल्याला सुद्धा दुःख असलं पाहिजे. निखळ जर आनंदी आपण राहिलो तर इकडे तिकडे उड्या मारू, तिकडे तिकडे दुसऱ्यांना त्रास देऊ, तर त्याचं जे नियंत्रण असतं, पिसाळल्यानंतर जे नियंत्रण असतं ते कशासाठी पाहिजे? तर दुःखाचा अंकुश. आपल्याला सुद्धा दुःख होऊ शकतं, त्रास झालेला माणसाला असला पाहिजे. हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो. हलाहल म्हणजे विष. जसं शंकरानं विष पचवलं होतं आणि त्याची उष्णता, त्याच्यातला अग्नी, त्याच्यातलं जे रौद्र रूप आहे ते नियंत्रणात राहावं म्हणून शीतल असणारा चंद्र डोक्यावर ठेवला होता. त्याच पद्धतीने माणूस कसा पाहिजे? म्हणजे माणसाचं मन सरभैर नाही झालं पाहिजे, कुठेही हिंडलं नाही पाहिजे किंवा माणसाच्या मनानं कोणतेही विचार नाही केले पाहिजे. तर त्या विचारावर काय पाहिजे? दुःखाचा अंकुश पाहिजे, दुःखाचं नियंत्रण पाहिजे. त्याचबरोबर हलाहल पचवलं म्हणजे किती विषारी अनुभव पचवले, कितीही विष पचवलं, कितीही वाईट अनुभवाला आपण सामोरं गेलो तरीही माथ्यावर म्हणजे डोक्यामध्ये चंद्र असला पाहिजे, डोक्यामध्ये शांतता असली पाहिजे. त्याचा परिणाम, त्या विषयाचा परिणाम आपल्या डोक्यावर झाला नाही पाहिजे. म्हणजे मन आणि डोकं, बुद्धी आपली स्थिर असली पाहिजेत, किती दुःख झालं आणि किती त्रास झाला तरी. पुढे ते म्हणतात, चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोट असोत, लक्षात राहत नाहीत बिचारी त्यांना दीर्घायुष्य लाभो. हे म्हणतात की चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोट असोत. आता गमतीचा भाग असा आहे की आपण सर्वसाधारण म्हणतात की हातावर बोटणे म्हणजे बोटावर मोजणे एवढी सुद्धा चांगले माणसं नाही आहेत. तर यांची अशी अपेक्षा की खूप माणसं आपल्याला चांगली दिसली पाहिजे, खूप माणसाविषयी आपल्याला चांगलं मत असलं पाहिजे आपलं वैयक्तिकरित्या. आणि म्हणून जेव्हा आपण मोजूत सगळ्यांविषयी तर हा पण चांगला, तो पण चांगला, तो पण चांगला, तो पण चांगला आणि मोजत गेलो तर हाताला 1000 बोटं असली तरी ते सगळे भरले पाहिजेत, एकही बोट रिकामा राहू नये, एवढं आपल्या आयुष्यात चांगले लोक येऊन जावेत. लक्षात राहत नाहीत बिचारी त्यांना दीर्घायुष्य लाभो. आणि जी लक्षात राहील नाही, आपलं काहीतरी चांगलं करून गेली पण आपल्याला ती माहीत नाहीत, त्यांच्याविषयी आपण काय म्हणू शकतो की त्यांना दीर्घायुष्य लाभो, ते आणखीन जगोत, चांगल्या पद्धतीनं राहोत. ते चुली पुढे बसून ताटात वाढलेलं मुकाट्यानं खातात. तशी ही हजारो चांगली लोक कोणती आहेत? प्रश्न आहे ना हा, की बुवा अशी हजारो चांगली लोक कोणती आहेत? ज्यांना दीर्घायुष्य लाभो असं ज्यांच्याविषयी वाटतं ती कोणती आहेत? किंवा ज्यांच्या मनावर नेहमी दुःखाचा अंकुश असतो, माथ्यावर चंद्र असतो, अशी लोक कोणती आहेत? त्या लोकांची काय लक्षण आहे त्याच्याविषयी ते म्हणतात की ते चुली पुढे बसून ताटात वाढलेलं मुकाट्यानं खातात. ते लोक कोणती आहेत? त्यांना अन्न आणि त्याचं महत्त्व समजतं, अशी ती माणसं आहेत. म्हणजे जे ताटात वाढलेलं असेल ते मुकाट्यानं खातात.
त्यांचे सदरे फाटके असतात आणि मुडपून टीप घातलेली असते. सदरे फाटलेले असतात म्हणजे ते दरिद्री असतात. चूल आहे त्यांच्यासमोर, ते काय गॅस स्टोवच्या समोर नाही, चुली पुढे राहणारे कष्टकरी माणसं आहेत. त्यांचे सदरे फाटलेले असतात, तेच ते कपडे टीप घालू घालू ते वापरतात. धोत्राला कुठेतरी खिन्न असतात, नेहमी नेहमी झोपेत सुद्धा. ते कधी स्वतःचं अस्तित्व जाणून देत नाहीत, खंगलेले असतात. म्हणजे मोडपून टीप घातलेली असते. आता इथं थोडंसं यांचं जे आहे गद्यलेखनामध्ये थोडंसं गोंधळ झालेला आहे. तर हा जो शब्द आहे इथं पाहाल, जर आपण थोडीशी गोंधळ केला त्याचा अर्थ बदलतो. तर हे जे वरची ओळ होती, त्यांचे सदरे फाटलेले असतात आणि मोडपून टीप घातलेली असते धोत्राला कुठेतरी, असं ते पूर्ण वाक्य त्यांनी घ्यायला हवं होतं, पण त्यांनी तिथं रेष दिली, ते तरी बरं झालं. खिन्न असतात नेहमी नेहमी झोपेत सुद्धा. ते कधी स्वतःचं अस्तित्व जाणून देत नाहीत, खंगलेले असतात. मग त्यांना एवढे ते त्रास झालेले असतात, एवढे ते दरिद्री असतात, एवढे ते काय म्हणता येईल त्यांना, त्यांच्या कामामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांचं स्वतंत्र अस्तित्व कुठं जाणवतच नाही. म्हणजे एखादा माणूस जन्माला आलेला आहे आणि तो मरतोय का जिवंत आहे हे सुद्धा ते दाखवू शकत नाहीत, एवढे ते खंगलेले असतात. ते मनातच पिटाळून लावतात रानडुकरा एवढे विचारांचे कळप. मग तुम्ही म्हणाल ते एवढे मेहनत करतात, काम करतात, मग त्यांना विचार नसतो का? त्यांना काय आशा अपेक्षा नसतात का? त्यांनी सांगितलंय की रानडुकराचे कळप जेवढे खतरनाक असतात, रानडुकराचे ज्याला शेती आहे तर रानडुक्कर म्हणजे काय हे समजेल, ते जसे मुसांडे मारतात, एक रानडुकरानं जर मुसांडे मारली तर आपण त्याला पकडू शकत नाहीत, तर असे कळपच्या कळप, विचारांचे कळपच्या कळप त्यांच्या मनाला धडक्या देत असतात. मनाला की तू असं कर, तू तसं कर, अशी गुलामगिरीत राहू नको, हे करू नको, ते करू नको. परंतु ते काय करतात, शेवटचे राजे असतात बुरुजावरून खिन्नपणे क्षितिज न्याहाळत, परंतु ते मात्र त्याच्यावर काही करत नाही, ते खंगलेले असतात. कशामुळे खंगलेले असतात? ते स्वतःच्याच मनाला, स्वतःच्याच मनातले विचार ते दाबत दाबत चालतात. शेवटचे राजे असतात बुरुजावरून खिन्नपणे क्षितिज न्याहाळत. म्हणजे एखादा राजा आहे पण तो शेवटचा आहे, त्याच्यानंतर त्याचा वारस आहे किंवा ते नाही आहे, किंवा त्याच्यानंतर त्याचं साम्राज्य चालणार नाही आहे, तर तो एखाद्या उंच ठिकाणी बसून जसा स्वतःकडे बघेल इतर परिसराकडे की आता आपलं राज्य संपत आहे किंवा आपला वारसदार नाही, तर ती जी गोष्ट असेल, ती जी खिन्नता असेल, ती खिन्नता त्यांच्याकडे असते. पांगेतल्या म्हाताऱ्या घोडदळाची फुरफुर ऐकत, किंवा ते कधी समोरून जाताना दिसत नाहीत पण नंतर पाठमोरे दिसतात. तर असे हे जे लोक असतात जे कुठंही दिसत नाहीत, ते कुठंही सामोरे जात नाहीत, कोणत्याही परिस्थितीतून ते त्यांचा मार्ग काढतात. झोपलेले असताना किती बिचारे दिसतात. पोरांना सडकेच्या काठावर ठेवून खडी डांबर टाकत असतात, किंवा कुणी काहीही म्हटलं तरी ते हो हो म्हणतात. म्हणजे असे जे दरिद्री लोक आहेत, असे जे मेहनती लोक आहेत, असे जे मुख्य प्रवाहापासून फार दूर असणारे लोक आहेत, जे की सडकेच्या याच्यावर डांबर टाकतात, खडी डांबर टाकतात आणि तिथंच त्यांची मुलं झोपलेली असतात, कुणी काही म्हटलं तरी हो हो म्हणतात. असे जे लाचार लोक असतात, जे दरिद्री लोक असतात, ज्यांना खायची भ्रांत असते, ज्यांना कुटुंब चालवण्याचीच काळजी सगळ्यात मोठी असते, असे हे जे लोक आहेत, असे जे गरीब लोक आहेत, अशी जी परिस्थिती आहे त्यांना बनवणारी, हे लोक सगळ्यात जास्त इमानदार असतात असं यांचं म्हणणं आहे. कवीला एवढंच म्हणायचं की हे जे मेहनती लोक आहेत यांच्यामध्ये जी इमानदारी दिसते, ती इमानदारी आपल्याला शोधता आली पाहिजे, ती इमानदारी आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि अशी ही जी लोक आहेत, या लोकांची जी अवस्था आहे ती या कवीला अस्वस्थ करते आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की दुःखाचा अंकुश. जेव्हा आपण आपल्या जीवनाकडे पाहूत, जेव्हा आपण आपल्या जीवनाचं मूल्यमापन करू, तेव्हा या लोकांकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, किंवा या लोकांचं अशा प्रकारचं जीवन असतं
आणि म्हणूनच हे प्रामाणिक असतात असं त्यांचं म्हणणं आहे. तर एक या कवितेला तुम्ही म्हणाल की याला काय अर्थ आहे, या कवितेचा नेमका अर्थ कसा आहे, तर या कवितेला भावनेचा अर्थ नाही, म्हणजे ही भावनिकता नाही, हा एक दृश्य स्वरूप आहे. कवीने अशी लोक पाहिलीत आणि इथं या लोकांविषयी सांगत असताना हा कवी त्यांना दुसरी बाजू न सांगता सुद्धा आपल्यासमोर मांडतायत. म्हणजे असे काही लोक आहेत ज्यांच्या समोर दुःखाचा कोणताही अंकुश नाही. ते जे म्हणतील ते करू शकतात समाजामध्ये आणि वैयक्तिक जीवनामध्ये. त्यांना कोणताही त्रास आयुष्यात भेटत नाही. त्यांना कधीही कपडे लत्ते किंवा अन्नधान्यासाठी किंवा कोणाची जी हुजुरी करण्याची कधीच गरज नसते. तर समाजामध्ये हे जे असे दोन प्रकारचे गट आहेत. एक प्रकारचा गट आहे जो अतिशय ऐशो आरामामध्ये राहतो, अतिशय सुखामध्ये राहतो, अतिशय उर्मटपणानं राहतो, अतिशय सुखासीनतेमध्ये तो लोळत असतो. ही एक बाजू आहे. परंतु ही बाजू कवीने इथं मांडलेली नाहीये. तर या बाजूला सोडून, या बाजूकडे दुर्लक्षित करून दुसरी जी बाजू आहे मेहनती लोकांची, परिश्रम करणाऱ्या लोकांची, त्यांचं जे जीवन आहे, त्यांची जी इमानदारी आहे, यांच्याविषयीची जी आपुलकी कवीच्या मनात आहे, यांच्याविषयीची जी आस्था कवीच्या मनात आहे, यांच्याविषयीची जी माणुसकी कवीच्या मनात आहे, त्याचा कळवळा, त्याच्याविषयीचं प्रेम, त्याच्याविषयीची आपुलकी या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे. कवी कोणताही संदेश देत नाही, फक्त कवी इथं परिस्थितीची मांडणी करतो की हे लोक आहेत आणि हे असे लोक जगतात. आणि त्याच्यावर कोणतंही भाष्य न करता, काहीही न करता, कोणताही निर्णय न देता कवीने इथे ही कविता संपवलेली आहे. तर अशा पद्धतीनं दुःखाचा अंकुश असलेला, ज्यांच्या मनावर, ज्यांच्या विचारांवर, ज्यांच्या बुद्धीवर नेहमी दुःखानं अंकुश ठेवलेला आहे, म्हणजेच ज्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीनंतर दुःख येतं, दुःख त्यांच्या आयुष्याला नियंत्रित करतं, अशा ह्या गरीब लोकांना, त्यांच्या मेहनतीला आणि त्यांच्या प्रामाणिकपणाला इथं मांडण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. कवीची समाजाकडे पाहण्याची भूमिका, कवीची मेहनती लोकांकडे पाहण्याची भूमिका इथं आपल्या लक्षात येते. मला वाटतं की थोडक्यात आपल्याला ही कविता अशा पद्धतीने समजली असेल आणि इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. कवितेमध्ये अडचण ही असते, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की कविता अनेक वेळा समजल्यासारखी वाटते, परंतु तिचं विश्लेषण करताना अनेक अडचणी येतात. कारण कवितेचं विश्लेषण 5 पेजेसही करता येतं, 10 पानंही करता येतं आणि 2-4 ओळीमध्ये सुद्धा करता येतं. ते आपापल्या पद्धतीनं ते करायचं असतं. तर हा जो आशय आहे कवितेचा, हा समजून घेणं आणि त्याला आपल्या शब्दात मांडणं हे अतिशय आवश्यक आहे. तर मी जे काही तुम्हाला सांगितलेलं आहे, मी जे काही तुम्हाला शिकवलं आणि ही जी कविता तुमच्या समोर आहे, तर त्याच्यावरून तुम्ही लिहिण्याचा, थोडं एखादं पेजेस लिहिण्याचा प्रयत्न करा. इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढची कविता पाहूयात. धन्यवाद.